राज्यातील महिलांना महिन्याला 2500 रुपये मिळणार. पहा पूर्ण प्रोसेस. राज्यातील महिलांना दर महिन्याला 2500 रुपये कशाप्रकारे मिळू शकतात, ही रक्कम कोणत्या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे आणि त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे हेही आपण पाहू. योजनेसाठी कोण पात्र ठरेल आणि अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतील याची संपूर्ण माहिती मिळवू. सरकारी मदतीचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी आणि नियम लागू आहेत हे समजून घेऊ. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणते पर्याय उपलब्ध आहेत याबद्दलही चर्चा करू. महिला समृद्धी योजना. महिला सशक्तीकरणासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध योजना राबवत आहेत. अशाच एका नव्या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेद्वारे पूर्वी मिळणारे 1,500 रुपये ऐवजी आता दरमहा 2,500 रुपये मिळणार आहेत. यासाठी कोण अर्ज करू शकते, पात्रता काय आहे आणि कोणती कागदपत्रे लागतील याची माहिती महत्त्वाची ठरणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून गरजू महिलांसाठी ही मोठी संधी आहे. योजनेबाबत संपूर्ण माहिती आज आपण सविस्तर पाहणार आहोत. राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही विविध योजना राबवत आहेत. केंद्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळते. यासोबतच राज्य सरकारही महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली, जी महिलांसाठी फायदेशीर ठरली. त्याच धर्तीवर दिल्ली सरकारनेही महिला समृद्धी योजना सुरू केली. या योजनांमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते. महिलांचा विकास हा समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे, म्हणूनच सरकार नवीन योजना आणत आहे. दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना महिला दिनाच्या विशेष निमित्ताने सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना दर महिन्याला 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता दिल्लीमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्याने ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत म्हणून 2500 रुपये दिले जातील. यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि त्यांच्या गरजा भागवणे सोपे होईल. योजनेची अंमलबजावणी. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात गरीब महिलांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली होती. या योजनेनुसार दर महिन्याला महिलांना 2500 रुपये दिले जाणार आहेत. भाजप सरकारने आता या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. 8 मार्चपासून या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महिलांना थेट आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकार हा उपक्रम राबवत आहे. महिला समृद्धी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया तब्बल 1.5 महिना चालणार आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे ठरणार आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांची यादी तयार केली जाईल. या यादीत नाव आल्यानंतर महिलांना दर महिन्याला 2500 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना मोठा आधार मिळेल. त्यामुळे ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज सुविधा. ही योजना पूर्णपणे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर केंद्रित आहे. सरकारने योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे घरबसल्या सहजपणे अर्ज भरता येईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. अनेक महिलांना याचा फायदा होईल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत मिळेल. इच्छुक महिलांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नाव नोंदवावे आणि या संधीचा लाभ घ्यावा.
आवश्यक कागदपत्रे. महिला समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांना काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते आणि उत्पन्नाचा दाखला यांचा समावेश आहे. अर्ज करताना ही सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे सादर करणे बंधनकारक आहे. सरकारच्या नियमांनुसार पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेच्या अटी आणि नियमांनुसार ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य टॅक्स भरतो त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तयार करण्यात आला आहे. सरकारी मदत खरोखरच गरजू महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी ही अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी महिलांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती तपासून घ्यावी, उत्पन्नाचा दाखला जमा करताना योग्य माहिती द्यावी, अन्यथा अर्ज नामंजूर होऊ शकतो. योजना गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी आहे. धन्यवाद.